दादा चिंता तुला नाही, चिंता आम्हाला पण आहे. रायगड विपक्ष सिंहगड. रायगड या संघाचा कॅप्टन, चला आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष मित्र आपण पाहतोय. कोपर प्रेमी लीग 2025 श्री बेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. खऱ्या अर्थानं जी क्रीडा नगरी आपण या ठिकाणी पाहतोय, स्वर्गीय प्रभावती दामोदर भोईर यांच्या नावाने, या माऊलींच्या नावाने क्रीडा नगरी या ठिकाणी जी आम्हाला उपलब्ध झाली. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा नगरीचं श्रेय जात आहे केवनी दिवा ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य रामजी भोईर साहेब, त्यांचा अथक परिश्रम आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा नगरी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक गावाचं वैभव असतं मैदान, आणि ते मैदान ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. या परिसराचं एक फार मोठं नाव आहे, सुप्रसिद्ध उद्योजक आणि केवनी दिवे ग्रामपंचायत माजी सरपंच, डासिंग अंदाज डासिंग पासून उत्तम असं व्यक्तिमत्व रामजी भोईर यांची देण आहे हे मैदान. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातील गोलंदाज शेखर, सलामी जोडी आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये. रायगड या संघाची अरविंद आणि देहल. पहिला चेंडू ऑन द राईस, थोडासा आउट ऑफ इनसाइडचा फटका साजला, चेंडू जातो शॉट कव्हरला. दोन शतरशे चेंडूच्या मागे धावतात, एक सोडतो दुसरा अडवतोय, आणि ह्या दरम्यान मात्र 3 धावा काढण्याची संधी. जणू काय मैदानामध्ये आपण लगान पिक्चर पाहतो. एक चेंडूवर किती जणांची झुंबड बघा. एक चेंडू पकडण्यासाठी जवळजवळ एक महायुती सरकार तिथं उपस्थित झाले. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा पंच केलं होतं, चेंडू जातो कव्हरला. 3 धावा घेण्याची संधी. या 3 धावांनी स्वतः संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होती बिनबाद 3. पुन्हा एकदा शेखर राटाम ओरचा मार. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय प्रथम उत्तम फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. देहल याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातो आउट ऑफ दी पार्क. सी मार्च्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. हो टोटल आहे. डायरेक्ट बंद पडते. करतो एकच धाव, एक धाव संघात धावसंख्येकडे पुरस्कार. धावसंख्या होती ती बिनबाद 10. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकातला गोलंदाज शेखर. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड 40+ फॉर्मॅटचा हा गोलंदाज. देवेंची घरात आपण थोडस संपर्क साधतात. स्टेसी देवेन भाऊ, ते जनरेटरचं बघा, या ना एक लाईन द्या वेगळी, त्यांना द्या दोघांना, म्हणजे जनरेट खटंगून निसर्गाच्या सानिध्यात हे बसलेलं गाव, आणि या गावातून एक सुंदरशी क्रीडा नगरी. स्वर्गीय प्रभावती दामोदर भोईर यांच्या नावाने क्रीडा नगरीचं नामकरण. अतिशय प्रतिम उत्तम फटका. चेंडू सुंदरसा स्ट्रेटचा फटका पण पाहिला, आणि चेंडू 2 क्षेत्रांपैकी करून सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक फटका. या चौकाने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक पहिलं शेखर याचा दमदार समाचार घेताना मैदानाच्या आतमधून दोन्ही फलंदाज. थोडासा मागडा गोलंदाज ठरतोय शेखर. आतापर्यंत ज्यानं 4 चेंडूमधून खर्च केला 14 धावा. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका ऑन साईडचा सजला. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण वैभवाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्याकडे पुढे सगळी धावसंख्या होती बिनबाद 15. 50 रन, लॉस ऑफ विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास बिनबाद 15.
हॅलो, जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देवो भव, अतिथी या देवासमान असतोय आणि अतिथींचा मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केला जातोय. आज मला वाटतं राम भोईर यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. संपली की बोलू ऑर्गनाइज कमिटी आपण थोडंसं स्वागत आणि सन्मान करत बोलतोय. राजन भाऊ, देवेंद्र भाऊ, आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सन्मानी व्यासपीठावर विराजमान केवणी द्वे ग्रामपंचायत माजी सरपंच आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून एक क्रीडा नगरी या ठिकाणी सर्वांना उपलब्ध झाली. स्वर्गीय प्रभावती दामोदर भोईर जिचं नामकरण आणि जी क्रीडा नगरी ज्यांच्या माध्यमातून या इथल्या स्थानिक लोकांना उपलब्ध झाली त्या क्रीडा नगरीचे सर्व आदरणीय रामजी भोईर साहेबांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य चिंतामणजी हरसाहेब उपस्थित आहेत. मी राजनजी यांना विनंती केली की आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर आपण करावं. दर्शनजी आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करत. त्यानंतर आदरणीय उमाकांत पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी राजनजी या ठिकाणी पहिलं मला राम भोईर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आदरणीय रामजी भोईर साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान. त्यानंतर चिंतामणजी घर यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी आदरणीय राजनजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करावा. दुसरं कोणाचं चेतनचं झालं, दर्शनचं झालं. दर्शनच आहे बस. चेतन दर्शन दोघांना सांगू. आता दर्शनच देते नंतर चेतनला दे. मग चालेल 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 चालेल. सन्मानित चिंतामण घर त्यांचा देखील विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी. त्यानंतर सन्मानित व्यासपीठ विद्वान उमाकांत पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. दर्शनजी आपण आपल्या शुभ असते आदरणीय उमाकांत पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर करावं. दर्शनजी या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत आदरणीय उमाकांत पाटील यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित विकास आत्माराम पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. मी सन्मानित चेतनजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं. आदरणीय चेतनजी आपण आपल्या शुभ असते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. सन्मान्य विकास आत्माराम पाटील जे आमच्या गावचे जस नागरिक सच नागरिक आहेत त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. KPL स्पर्धा 2025 मधून या मान्यवरांचं सन्मान आणि स्वागत केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय रमेश गंगाराम मेटकर यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. चेतनजी सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय रमेश गंगाराम मेटकर साहेब उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने गेली 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती पाहतोय त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. रमेश गंगाराम मेटकर एक नामांकित क्रिकेटर देखील राहिलेले आहेत. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय अरविंद पुंडलिक पाटील. चेतनजी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय अरविंदजी पाटील एक जस्ट पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे आणि हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. माजी उत्कृष्ट अरविंद पुंडलिक पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. जे व्यवसायाने पत्रकार देखील आहेत. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आगरी समाजाचं एक पाऊल पुढे ज्यांच्या माध्यमातून पाहतोय अरविंदजी पाटील यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित किरणजी भंडारी साहेब उपस्थित आहेत. मी राजनजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असतात त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर आपण करावं. किरण प्रल्हाद भंडारी साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. खऱ्या अर्थाने हे देखील 2 दिवसा
मधून त्यांना आपण सातत्यानं या व्यासपीठ मंचावर पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय किरणजी भंडारी यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित गणेश भोईर, आदरणीय गणेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील राजेंची आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय गणेश पंडित भोईर या मान्यवरांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहिलं असं एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित चिंतामण इतारकर साहेब उपस्थित आहेत. राजांचे आपण आपल्या सोबत त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर करायचे. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. सन्मानित चिंतामणजी इतारकर साहेब, खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस आपण देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित कोपरगावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्माननीय मंगेश विष्णू पाटील दादांनी देखील आपण सन्मानित करूया. मंगेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा राजनजी आपण आपल्या शोभास्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं. आदरणीय मंगेश पाटील कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि युवा उद्योजक यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. धन्यवाद. मौका भी दिया और चौका भी दिया. 1+4 5 धावा. चौकार, तो चौकार बोलला. चौकार आहे ना. पंच चौकार सांगतात, प्रेक्षक 6 सांगतात. काय चौकार आहे ना? चौकार आहे, चौकार. अरे जास्त डिस्टर्ब करू नका. जॅक चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक धाव कंप्लीट. या एक धाव्याने संघाची धावसंख्या 43. ओव्हर क्रमांक दुसरं संपत 2 षटकांच्या अंती. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. कारण की 12 चेंडूमध्ये तब्बल धावा जमा झाल्या स्कोरबोर्डवर 43. पृथ्वीवरचा आपण जर विचार केला तर जवळजवळ 21.50 ची सरासरी. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 19, दुसऱ्या ओव्हरमधून 24. ज्या घरात इन ऍक्शन मध्ये दिसतात. तुम्ही जर एखादा चांगला सेल कॅरी केला तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यश पाटील यांच्याकडनं. आता पैसे जमा करा, नुसता आमचा आवाज काढू नका तोंडातनं. मॅन ऑफ द सिरीज साठी काही बक्षीस आहे का? वैभव का जॅक कडनं? जॅक म्हणजे गाडी पंक्चर झाली तर जॅकचा काही म्हणजे आपल्या जॅकची गरज नाही. ऑलरेडी आपल्याकडे जॅक आहे. काय तिसऱ्या षटकाला बारंबार सुरुवात आकाश आणि गोलंदाजी तो करण. बघा दोघांनी भरपूर दिलं. करण काय करतो बघूया. एकाने 19, एकाने 24. तिसरा गोलंदाज काय करतो बघूया. चढता क्रम के उतरता, कमी की जास्त. करण येतोय. ओव्हर क्रमांक 3. स्ट्राईक रोटेट करणे संधी. फलंदाज अमर याला. अमरच्या बॅटमधून आतापर्यंत सुरेख धावा आहेत. चेंडूला सुक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधताना कारण की आपण पाहिलं होतं फलंदाज थोडासा अवक्या बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप, लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 1/44, 4. मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात उच्चांक स्कोर. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली होती. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल. पडल्यानंतर थोडासा बॉन्ड झाला आणि बीट होताना फलंदाज डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित त्याचा बॅटमध्ये आपण पाहिला. मात्र चेंडू बॅट फळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू बऱ्याच उशिरानंतर
करण याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा करण राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्क्वेअर मारा, चेंडूची लाईन व्यवस्थित. पुन्हा एकदा करण लॉंग रन अप, पंचांना क्रॉस करतोय राईट आर्म. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर ते चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद, नाही तो बर्बाद. अतिशय खराब चेंडू आणि बीट करतो क्षेत्ररक्षकाला. जणू काय मेजबानी दिली होती फलंदाजाला. फलंदाज सफल झाला. ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर साजला आणि वन बॉन्स एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट. बाकवर्ड स्पर्धक समाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 49. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. रायगड संघ या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी आता मात्र करतोय. चेंडूला स्पंज काढण्याचा प्रयत्न होता. ऑन द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा बाउन्स झाला, मात्र फलंदाज अमर याला तो चेंडू व्यवस्थित मारता आला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक 3, धावसंख्या 49. एक विशाल लक्ष्याकडे वाच करताना आपण संघ पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. चुकीची गोलंदाजी वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपण करण्याच्या माध्यमातून पाहतोय. एखाद्या दारुड्याला प्रत्येक दारू मागे चाकणा लागतो, तसं या गोलंदाजाला प्रत्येक ओव्हरमध्ये 2-4 वाईट टाकायला लागतात. मग दोघांना 2 लाईनीचे विषय. चुका आणि चुका आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पाहतोय. स्पिचिट रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, ज्याला आपण गांडू फटका म्हणू शकता. जब घी सीधी उंगली से निकलता है तो टेढ़ी करने की जरूरत नहीं है. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून फलंदाच्या माध्यमातून आपण पाहतो. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो, मात्र त्याला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क देखील साधता येत नाहीये. याला म्हणतात ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाज खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. धावसंख्या 50. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सध्या तरी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी आपण या संघाच्या माध्यमातून पाहतोय. 3 षटकांच्या अंती ज्यांची धावसंख्या ती 50. अमरेच्या बॅट मधून वैयक्तिक 25 धावांची एक झुंजार खेळी देखील आपण पाहतोय. गोलंदाज पुलचा फटका आहे. सेफ लँड होतो चेंडूचा मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती 52. 52. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो नॉनस्टॉप रिझन मध्ये.
कोण मूर्ती रे देवल मूर्ती ना इकडे कोण चांगला चेंडू चौकार खाल्यानंतर थोडंसं कमबॅक करतो गोलंदाज. चांगल्या चेंडूची सांगतात त्याच्या माध्यमातून झाली. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. वैभव पाटील गोलंदाज एक संघातील सर्वात महत्त्वाचा क्रमकार गोलंदाज. खऱ्या अर्थानं कोपर प्रेमीमध्ये सर्वात उत्कृष्ट असा खेळाडू आहे वैभव. ज्याच्याकडं उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी आणि चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपला तोंड फटका. काय जबरदस्त फटका आपण पाहिला होता, ताकदवर फटका. केपीएल स्पर्धा 2025 या स्पर्धेतला सर्वोच्च उच्चांक स्कोर रायगड रेंज या संघाच्या माध्यमातून. आता मात्र षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगतात त्याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम चेंडू. हा चेंडू देखील सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट. फलंदाज निश्चित थोडासा स्टेपआउट जाता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आला, चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. याच बरोबर षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती 62 आणि विजयाचं लक्ष असेल 63 धावांचं. या स्पर्धेतील सर्वोच्च उच्चांक धावसंख्या वाढणार संघ आपण पाहतोय रायगड. टॉस झाले ना तो. याचा टॉस झाला ना पुढच्या संघाचा. ओके. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं प्रस्तुबल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो. केपीएल स्पर्धा कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं पर्व पहिलं. सन्माननीय आदरणीय जगदीशजी पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत कोपर, आणि त्याचबरोबर सन्माननीय रमेशदादा पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, बिग शो आपण पाहतोय. अख्खा कोपर खेलेगा, बाप के साथ बेटा भी खेलेगा. ही उत्तम संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा. गेली 2 दिवसाच्या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं प्रत्येक यजमान संघाची जेवणाची देखील उत्तम सोय, स्पेशल नॉनव्हेज, अतिशय उत्तम दर्जाची खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेट ग्रामीण रेग्युलर ग्रामीणला लाजवेल अशा स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन. तर जाऊया पण एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. 4 षटकांच्या धावा झाल्या त्या 63. जवळजवळ आपण प्रतिवर्ष विचार केला तर 16 धावांची सरासरी आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकत पुन्हा एकदा सुमधुर आवाज, माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र आणि तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ केमनी दिवे, ओल टू उमेश पाटील. सागरजी, आपण देखील कुठे प्रेक्षेमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. खऱ्या अर्थानं रेग्युलर ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून या गावाचं नाव ज्यांनी उज्ज्वल करावं असा एक उत्कृष्ट क्रिकेटर सागरजी, आपण देखील कुठे
धन्यवाद मोहनदादा भोईर. श्री वेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि या आयोजन नियोजनासाठी देवी गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू पीई टीचर्स ऑफ श्री महाविद्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका क्रिकेट टीमचे खेळाडू, स्वराज्य क्रिकेट अकॅडमीचे संस्थापक, मुख्य प्रशिक्षक आणि एक उत्कृष्ट असे क्रिकेटर श्री जयेश दिलीप पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर भोईर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि अगदी कमी दिवसामध्ये एवढं छान आयोजन नियोजन वेताल कोपर या संघाने केलेलं आहे आणि खूप मोलाचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे ग्रामस्थ मंडळींकडून. आणखी कोणाला जर योगदान द्यायचे असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. सहकार्य करायचं असेल या आयोजनासाठी तर संपर्क साधायचा आपण. त्रेसष्ट धावांचं आव्हान ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी सिंहगड किंग्स या संघाला. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. साई आणि शेखर, एक धाव, अकाउंट ओपन झालेलं आहे. सलामीचं षटक अरविंद पाटील हे घेऊन आलेले आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील सिंहगड किंग्स या संघाला. जे सलामीचे फलंदाज आहेत शेखर आणि साई यांना मात्र इथे पॉवर प्लेमध्ये चांगली पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. याच दरम्यान हा चेंडू लेगच्या दिशेने जाणारा चेंडू होता. पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2. रायगड रेंजर्सच्या खास करून अमर घरत यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. अतिशय सुरेख असा फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिकडे होते. फक्त एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. देहल यांनी ते क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्या होती ती 3. 63 धावा चेस करायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर्स मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके ते मारावे लागतील. अरविंद पाटील पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय मिड ऑफ सीमारेषे बाहेर चौकार. अतिशय सुरेख असा इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवला होता शेखर पाटील याने आणि या चौकाराने धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा अरविंद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची काढ झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. रणधीर पाटील तिकडे होते. प्रयत्न चांगला केला होता. 8 धावा धावागाव लागलेले आहेत. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पहिल्या षटकातील साई आणि शेखर ही सलामीची जोडी सध्या मैदानात. ज्याप्रमाणे अमर घरत यांनी फलंदाजी केली, देहल यांनी फलंदाजी केली, तशा प्रकारची फलंदाजी इथे करावी लागेल. शेखर याला अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षण तेवढ्या चांगल्या दर्जाचे. फक्त एकच धाव. सुरेख असा ड्राईव्हचा फटका आपण बघितला होता. फक्त एक धाव मिळालेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. वेलकम दीपक पाटील. केवणी स्पोर्ट केवणी 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू दीपकजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. धावसंख्या होती ती 10 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात त्या फक्त 10. बिनबाद 10. तर उर्वरित 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 53. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. अरे तर या स्पर्धेचा सर्वोच्च उच्चांक मात्र इथे रायगड रेंजर्स या संघाने बनवला आहे 62 धावांचा. अरविंद पाटील यांनी डावाची सुरुवात केली होती. फलंदाजीमध्ये 9 धावा काढल्या आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी गोलंदाजाची सुरुवात केली. फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत.
चांगली कामगिरी अरविंद पाटील यांची. क्रमांक 2 ते षटक घेऊन येतोय गोलंदाज देहल. अठरा चेंडू आणि 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सिंहगड किंग्स या संघाला. यानंतरचा सामना असेल राजगड रॉयल्स आणि प्रतापगड गार्डियन्स. नाणेफेक जिंकलेली आहे प्रतापगड गार्डियन संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. यानंतरचा सामना असेल. अतिशय सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात करताना देहल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. शेखरसाठी हा चेंडू. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्रक्रमापासून दूर असा चेंडू पडला होता. 2 धावा मात्र शेखर याला मिळतात. एकेरी दुहेरी धावाने आता काम चालणार नाही. मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या ती 12, फक्त 12 आणि एकही फलंदाज अजून बाद झालेला नाहीये. देहल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. शेखर साठी हा चेंडू. ते मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक यश घरत चुकी करणार नाही आणि पहिला फलंदाज बाद होतोय शेखर पाटील. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना वैभव. वैभव पाटील आलेले आहेत. एक अष्टपैलू असे खेळाडू. गोलंदाजीमध्ये 12 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक हाताळलं होतं आणि 12 धावा खर्च केल्या. पाहूया फलंदाजीमध्ये काल चांगली फलंदाजी केली होती वैभव पाटील यांनी. पुन्हा एकदा देहल गोलंदाजी ट्रॅकवर. वैभव साठी चेंडू उडवलाय. चेंडू येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. धावसंख्या येते 18. षटकाराने येथे खातं खोललेलं आहे वैभव पाटील याने. पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं खोललेलं आहे. देहल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. वैभव साठी हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येतोय केपीएल. षटकार. लागोपाठ 2 षटकार वैभव पाटील याच्या बॅट मधून आलेले आहेत. चांगली फलंदाजी वैभव पाटील याची. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 24. 1 बाद 24. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. पाहूया षटकारांची हॅट्रिक इथे होते का वैभव पाटील याची. देहल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. 1 धाव मात्र मिळालेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 25 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 25 अशा धावा झालेल्या आहेत त्या सिंहगड किंग्स या संघाच्या. उर्वरित 12 चेंडू मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. एखादी मोठी ओव्हर जर आली तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येईल. ही तिसरी ओव्हर ही महत्वाची ओव्हर असणार आहे आणि ती तिसरी ओव्हर टाकण्यासाठी महत्वाचा गोलंदाज यश घरत आलेला आहे. यश घरत कालच्या 2 सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती यश घरत याने. बारा चेंडू 38 धावांची गरज आहे.
आणि सिंहगड किंग्स या स्पर्धेमध्ये एकही सामना अजून जिंकलेले नाही आहेत. पाहूया एक सामना जिंकून विजयाचा शुभ मुहूर्त करतात का. 12 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. आव्हान मोठं आहे पण अशक्य असं काही नाही आहे. वैभव पाटील मैदानात आहे तोपर्यंत कुठलीच गोष्ट इथे शक्य नसणार नाही सिंहगड किंग्स या संघाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 26. तर स्ट्राईकला असलेला फलंदाज साई याच्या बॅटमधून फक्त 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. डावखोरा फलंदाज आहे साई. साई याला मात्र आता गिअर चेंज करावे लागतील. टॉप गिअरवर गाडी चालवावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. यश घरत एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यश घरत पुढचा चेंडू साईसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू. कानमंत्र कानाला शेटून जाणारा हा चेंडू होता. माननीय मुकेश पाटील तसेच मनीष पाटील आणि मुकेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याच दरम्यान हा चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 27. श्री मनीष पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ते ट्रॉफी झालेले आहेत ते त्यांच्याच माध्यमातून आलेले आहेत. आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठावर अतिशय सुरेख असा ट्रॉफी. याच दरम्यान हा चेंडू हवेत आहे. अमर भारत पाटील तिकडे होते परंतु झेल मात्र घेता आला नाही. 2 खेळाडूंना चेंडू अडवता आला नाही. इथे मात्र धावसंख्या मिळते ती 2. भारत पाटील यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता झेल घेण्याचा आणि चेंडू अडवण्याचा सुद्धा. फक्त 2 धावा आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 धावा. पुन्हा एकदा यश घरत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. आखूड टप्प्यात हा चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे देहल. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण गेलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ते 31. सात चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 7 चेंडू 32 धावा. अतिशय सुरेख असा चेंडू होता. फक्त ग्लान्स केलेला आहे सिंगल साठी. 1 धावेने धावसंख्या होती ती 32. त्या उर्वरित 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. 6 चेंडू 31 धावा. हिट आउट या गेट आउट 5 षटकार मारावे लागतील वैभव पाटील याला. 6 चेंडू 31 धावांची गरज. पाहूया 31 धावा रोखण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय.
खूप मोठी चर्चा चालू आहे कारण 6 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. ऑप्शन भरपूर आहेत रायगड रेंजर्सच्या संघाकडे. पाहूया कोणाकडे कोणालाही संधी मिळते. नितेश आलेले आहे शेवटची ओव्हर टाकण्यासाठी. खूप मोठी चर्चा झाली कुणाला बॉलिंग द्यायची. रणधीर पाटील सुद्धा आले होते, त्यानंतर एक युवा गोलंदाज सुद्धा आला होता, भारत सुद्धा आला होता, परंतु नितेशकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. खूप मोठी चर्चा झाली. 6 मध्ये 31 बनवायचे आहेत. फक्त एक चेंडू इथे काढायचा आहे डॉटच्या स्वरूपात नितेश याला. 6 चेंडू 31 धावांची गरज. 5 मोठे फटके मारावे लागतील. नितेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. हा चेंडू सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू, पायांचा वेध घेणारा हा चेंडू होता. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 34. आता 5 चेंडू 29 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 षटकार मारावे लागतील वैभव पाटील याला. पाहूया हा कारनामा वैभव पाटील करतोय का, कारण एकही सामना सिंहगड या स्पर्धेमध्ये जिंकलेला नाहीये. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्या होती ती 38. 4 चेंडू 25 धावांची गरज. 4 चेंडू आणि 25 धावा. चार चेंडू 25 धावा. ते मात्र चेंडू उडवला आहे. हा चेंडू येईल मिड विकेट सीमारेषे बाहेर जाणारा केपीएल षटकार. धाव संख्या होती ती 44. 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकू शकत नाही, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. एखादा जर अवांतर व्हाईट किंवा नो बॉल आला तर संधी चालू येईल. 3 चेंडू 19 धावांची गरज. नितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. पन्नास धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. वैभव पाटील एकाकी किल्ला येथे लढवताना दोन चेंडू 13 धावा. वैभव पाटील याचं विशेष कौतुक करायला पाहिजे, कारण एकट्याने हा सामना रोखून धरलेला आहे, थांबून ठेवलेला आहे. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 36 धावांवर खेळतोय. 2 चेंडू 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. आणि हा चेंडू मात्र इथे सोडून दिलेला आहे. स्क्वेअर चेंडू. ते मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. दोन चेंडू मध्ये 12 धावांची गरज. वैभव पाटील 2 चेंडू 12 धावा. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू. अतिशय वेगवान चेंडू.
एक चेंडू 12 धावा. अतिशय सुरेख असं चेंडूची हाताळणी केली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर चेंडू. हा चेंडू कुठे ठेवला होता? एक चेंडू 12 धावा. अतिशय सुरेख असा फटका आणि हा येतोय षटकार.